अवधूत चिंतन. जय गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. 31 मार्च 2025 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. तर 26 एप्रिल 2025 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे. स्वामी अद्भुत आहे. स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत. स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. स्वामी अंतर्द्रिय व स्मृतगामी म्हणजेच स्मरण करताच हाक मारताच भक्तांसाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातील आहे. दत्तात्रयांचे अवतार मानले गेलेले स्वामी अनेक मार्गांनी भक्तांच्या हाकेला धावून जातात. समस्या अडचणी असल्या प्रयत्न करूनही त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसेल तर स्वामींना मनापासून हाक मारली तर दिलासा मिळतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही, संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही, कठोर मेहनत आणि परिश्रम घेऊनही काहीच होत नाही, अशी जेव्हा भावावस्था होते तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस बोलण्याची इच्छा मनात प्रबळ होते. तुम्हीही स्वामी समर्थ महाराजांना नवस करण्याच्या विचारात आहे का? तर आपण बघूया. तर स्वामींविषयी आपण काही गोष्टी जाणून घेऊया. आयुष्यातील बहुतांश क्षेत्र यश मिळावे, प्रगती व्हावी, मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, सुख असावे, कल्याण व्हावे, कुटुंब मुलांची प्रगती व्हावी यासाठी माणूस आयुष्यभर झटत असतो, प्रयत्न करत असतो, मेहनत घेत असतो. परंतु अनेकदा समस्या, अडचणी, संकटे एकामागून येतच राहतात. प्रारब्धातील भोगाच्या चक्रातून मार्गक्रमण करताना जीव मेटाकुटीला येतो. प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरीही अडचणी थांबत नाही. प्रयत्न निष्फळ करून पदरी काहीच पडत नाही. तेव्हा आराध्य देवतेचा आपण काय करतो असतो? ध्यास करत असतो आणि अनेकदा त्यांना नवसी बोलले जातात. स्वामी समर्थ महाराज मनातील इच्छा लगेच पूर्ण करतात. भक्तांच्या हाकेला धावून जातात, अडचणीतून सोडवतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या आश्वासनाची प्रचिती देतात. स्वामी अशक्य ही शक्य करून दाखवतात, अशी अनेकांची श्रद्धा आहे. शेकडो भाविक तसे अनुभवी कथन करत असतात. बघा, मी आधीच्या चित्रात बाल स्वामी समर्थ होते आणि हे साई रूपातील श्री स्वामी समर्थ रूपामध्ये त्यांचं मी चित्र काढले. तुम्हाला नक्कीच आवडेल. तर श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस कसा करावा? अगदी घरच्या घरी स्वामींना नवस केला जाऊ शकतो. यासाठी मोठी पूजा करावी, होम हवन करण्याची गरज नाही असे म्हटले जाते. स्वामींना साधेपणा प्रिय आहे. एक तर सकाळी आंघोळ नित्यकर्म करून शुचीभूत होऊन किंवा बाकी दिवसभरात स्वच्छ हात पाय धुवावेत आणि घरात स्वामींसमोर बसावे. घरातील स्वामींची मूर्ती किंवा त्यांच्या फोटोसमोर दिवा अगरबत्ती लावा. स्वामींची मनापासून प्रार्थना करा. स्वामींसमोर हात जोडून तुमचे जे काही मागणे आहे ते मागा. संकटे समस्यांची गाऱ्हाणी मांडा. स्वामींना साकडे घाला. नवस बोलायचा आहे हे बोलून घ्यावा. स्वामींच्या मठात जाऊन नवस बोलू शकता आणि घरीही नवस बोलू शकता. मग तो नवस कसा बोलावा? स्वामींच्या मठात घरच्या घरी स्वामींच्या मंदिरात जाऊन नवस केला जाऊ शकतो. मग नारळ हातात घेऊन स्वामींना तुमची इच्छा सांगा. तुम्ही काय सेवा करणार याचा उल्लेख करा. नवस पूर्ण झाल्यावर तुम्ही काय करणार याचाही उल्लेख करा. मग नवस पूर्ण झाल्यावर नारळ नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्याच्या प्रवाहात विसर्जित करा. यासह स्वामींना प्रार्थना करावी की श्री स्वामी समर्थ महाराजा, हा नवस आहे तो शक्य तितक्या लवकर पूर्ण व्हावा. स्वामींसमोर नतमस्तक व्हा. तसेच जे शक्य आहे ते यथाशक्ती करण्याचा पूर्ण प्रयत्न करा, असा आश्वासित शब्द द्या. व स्वामींकडे मागितलेली गोष्ट पूर्ण झाली ते नवस फेडण्यासाठी शक्य असेलच तर अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे. एकदा स्वामींचा नवस केल्यावर कोणत्या गोष्टींचे भान आवर्जून ठेवावे? सर्वात महत्त्वाचे, एकदा स्वामींना नवस बोलला आणि तो पूर्ण झाला तर ते काही वचन दिले आहे ते पूर्ण करायला अजिबात विसरू नका. स्वामींना केलेला नवस फेडण्याचा विलंब करू नका, अन्यथा अडचणी समस्यांना सामोरे जावे लागू शकते. स्वामी दळवे असले तरी गोष्ट चुकू नका. नवस पूर्ण झाले पूर्ण श्रद्धेने त्यांचा शब्द पाळणे आवश्यक आहे. केवळ औपचारिकता म्हणून नवस बोलणे योग्य नाही. अंतर्मनातून भक्ती श्रद्धा असणे आवश्यक आहे. मग स्वामीबळ आपल्याला गुरुकृपेसाठी काय करावे? स्वामींना सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे सेवा. स्वामी सेवा सुरू ठेवा. नामस्मरण कायम ठेवा. स्वामी चरित्र सारामृत, गुरु लीलामृत, गुरुचरित्र, स्वामींचा तारक मंत्र यांचे पठण करावे. नवस पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागू शकतो या घटकांवर अवलंबून आहे. मग तो नवस बोलला तो श्रद्धेने कसा सोडायचा? तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी नियतीला योग्य वेळ येणे आवश्यक असेल. तो नवस बोलून भागणार नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी व
तुमच्या प्रयत्नांना कृतींना स्वामीबळ व गुरुकृपेची साथ लाभू शकते. मग स्वामींची कृपा कायम राहावी यासाठी ह्या गोष्टी नक्कीच करा. स्वामींवरील निष्ठा श्रद्धा कधीही गमावू नका. स्वामींवर विश्वास ठेवा. सतत नामस्मरण करून राहा. इच्छा लवकर पूर्ण न झाली तर निराश होऊ नका. इच्छा नक्कीच पूर्ण होईल याची खात्री ठेवा. ह्या गोष्टींचं आपण नक्कीच पालन केले पाहिजे. हे तज्ज्ञांच्या माहितीनुसार मी तुमच्याकडे पोहोचण्याचा प्रयत्न केला. श्री स्वामी समर्थ.